कशाला व्हिडिओ काढती आणि काय करती, हिच्याच्याने काय होणार आहे, लोक जेव्हा नावं ठेवतात ना तर तेव्हाच आपण वर जाऊ शकतो। काही जणांसाठी ही खूप छोटी गोष्ट असेल, पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे। नमस्कार मंडळी, मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये। थंबनेल आणि टायटल बघून व्हिडिओचा विषय तर तुम्हाला समजलाच असेल, पण या गोष्टीची मी जेवढी वाट बघितली आहे ना तर तेवढीच वाट माझ्या मम्मीने आणि माझ्या आहोंनी सुद्धा बघितली आहे। कारण त्यांनी माझी धडपड बघितली आहे की ही काहीतरी करते, तर त्यांनी सुद्धा छान सपोर्ट केलाय मला। त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे। आणि आई वडिलांना सुद्धा वाटत असतं की आपल्या मुलांनी काहीतरी नवीन करावं, आणि तसंच मम्मीला वाटतं आणि माझ्या आहोंना सुद्धा वाटतं की हिने काहीतरी करावं नवीन असं। तर त्यांचा सुद्धा मला खूप सपोर्ट असतो, तर त्यांच्यामुळे मी इथं आहे आज असं मला वाटतं। आणि खूप मोठं काही मी केलं नाहीये, आणखी करायचंय काहीतरी असं, पण जे काही आहे तर ते त्यांच्यामुळे आहे आणि माझी मेहनत आहे, तशीच तुमची सगळ्यांची सुद्धा साथ आहे। आता विषय काय आहे ना तर मी तुम्हाला सांगते। तर 1 महिन्यापूर्वी आपला यूट्यूब चॅनलचा क्रायटेरिया पूर्ण झाला आणि त्यानंतर मी ॲड्स अँड पिनसाठी अप्लाय केलं, म्हणजे जे फॉर्म असतो तर तो फिल करून घेतला आणि अप्लाय केलं। आणि अप्लाय करताना म्हणजे कसं असतं, ॲड्स अँड पिन येण्यासाठी आपल्याला ना जे आपलं आधार कार्ड असतं तर आधार कार्डवरचाच आपल्याला ॲड्रेस टाकायचा असतो। तर आधार कार्ड माझं हे गावाकडे आहे, तर त्याच्यामुळं जे ॲड्स अँड पिन सुद्धा आहे तर ते गावी आलं होतं। एक 15 दिवसाआधीच आलंय, मी अप्लाय केल्यानंतर 15 दिवसांनी आलं आणि येऊन सुद्धा 15 दिवस झालेत। तर ॲड्स अँड पिन आलेला आहे आणि दिवाळीची गडबड असल्यामुळं मी काय केलं, व्हिडिओ बनवला नाही, पण म्हणलं तुमच्यासोबत सुद्धा ही आनंदाची बातमी नक्की शेअर करायला पाहिजे। तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की मी माझ्या यूट्यूबची जर्नी कशी चालू केली होती आणि कसं मी यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं, तर तेच मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। काही तुमचा जास्त वेळ वगैरे घेणार नाही, खूप छोटा व्हिडिओ असणार आहे। तर तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे की कसं मी चालू केलं होतं। तर पहिल्यांदा तर मी आधी खूप सारे यूट्यूबरचे व्हिडिओ वगैरे बघायचे आणि ते मला माहीत होतं की डेली व्लॉगिंग वगैरे असं यूट्यूबमधून पैसे मिळतात, हे सुद्धा थोडं अशी आयडिया होती। तर काय झालेलं, एकदा आहो गेलेले भीमाशंकरला, तर आहोंच्या फोनमध्ये त्यांनी एक व्हिडिओ काढला भीमाशंकरच्या धबधब्याचा आणि त्यांनी तो अपलोड केलेला होता आणि मी खूप दिवसांनी ते बघितलं आणि तिथं 400 का 450 काहीतरी व्ह्यूज होते त्या व्हिडिओला। आणि त्यानंतर त्यांच्या फोनमध्ये मला चॅनल दिसलं आणि मग मी काय केलं, ते चॅनल माझ्या फोनमध्ये म्हणजे ते अकाउंट ओपन केलं। त्यानंतर देवांशचा त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकला, तर त्याला 1300 व्ह्यूज आले आणि काही कारणाने परत पॉलिसीमध्ये ते चॅनल आलं आणि डिलीट झालं। त्यानंतर आणखी एक मी चॅनल ओपन केलं, देवांश किचन म्हणून, आणि ते चॅनल सुद्धा चांगलं ग्रो व्हायला लागलं। पण मी काय केलं की त्या चॅनलची जी लिंक असते तर ती दुसऱ्या यूट्यूबरच्या कमेंटमध्ये टाकली आणि ते सुद्धा यूट्यूबच्या गाईडलाईनमध्ये नाहीये, तर तो सुद्धा चॅनल डिलीट झाला। त्यानंतर मी एक सानप व्लॉग म्हणून असं एक चॅनल ओपन केलं आणि त्याच्यावरती मी डेली व्लॉगिंग चालू केलं। पण त्यावेळेस माझ्याकडं काय असा खूप मोठा फोन नव्हता किंवा चांगलं क्वालिटी वगैरे नव्हती, पण मी आहे असं शूट करायचे आणि टाकायचे आणि मग ते चालू होतं। पण मी गावाकडे एक बैलपोळ्याचा व्हिडिओ टाकला आणि जे माझे जवळचेच नातेवाईक आहेत तर त्यांनी म्हणजे मी गावाकडचा व्हिडिओ टाकला तर त्याच्यामुळे ते मला हसले आणि असं मी ठरवलं की नंतर मी असं काहीतरी नवीन करेन ना तर की त्याच्यामध्ये माझं जे मूळ आहे, जे माझं गाव आहे ना, तर त्याचं मूळ मी दाखवेन असं, म्हणजे मी थोडक्यात गावाकडचीच आहे ना, तर मी तेच आधी दाखवेन आणि लोकांना असं नाही दाखवणार की मी शहरातली पण मी असं दाखवणार की माझं मूळच हे गाव आहे, तर असं मी दाखवेन। तर असं मी ठरवलं होतं, तर तो विषय झाला। पण ते जे सानप व्लॉग म्हणून चॅनल होता तर त्यावेळेस काय झालं, माझा फोन रिसेट झाला आणि त्याचं जीमेल माझ्या लक्षात नसल्यामुळे ते चॅनल ओपनच झालं नाही। तर मग त्यानंतर जे माझ्या डोक्यात होतं की मी माझं मूळ दाखवेन, तर मग मी काय केलं की गावाकडची कल्याणी म्हणून असं एक मी चॅनल ओपन केलं आणि ते चॅनल सुद्धा चांगलं चालायला लागलं। त्यानंतर खूप असं म्हणजे चालत होतं छान, माझे व्हिडिओ सुद्धा छान चालायचे। पण त्यानंतर विषय असा झाला की आम्ही फिरायला गेलेलो होतो, कानिफनाथचं मंदिर आहे तिथं एक, बोबदेव घाटच्या तिथं, सासवडच्या तिथं एक मंदिर आहे आणि तिथला मी व्हिडिओ टाकला, म्हणजे तिथली हिस्ट्री मी टाकली आणि त्या व्हिडिओला एवढे छान व्ह्यूज गेले आणि त्या व्हिडिओनीच मला एक वाटतं 8-10 हजार माझे सबस्क्रायबर्स वाढले।
पण त्या कशाच्या बेसिसवर वाढले, कारण ते एक अध्यात्म होतं, थोडक्यात देवाचा व्हिडिओ होता, त्यामुळे लोकांनी त्याला सबस्क्राईब केलं. पण ज्यावेळी पुढं मी रेसिपी वगैरे टाकायला लागले तर ते व्हिडिओ चालतच नव्हते. मग थोडक्यात तो चॅनल मी अध्यात्मासाठीच केला आणि आता फॅशन टिप्स वगैरे सुद्धा त्याच्यावरती शेअर करते. तर आत्ता जे हे ॲडसन पिन आलंय तर हे त्याच चॅनलचं आलंय, गावाकडची कल्याणी जे चॅनल आहे आपलं तर त्याचंच आलंय आणि भरपूर लोकांनी हे चॅनल सुद्धा बघितलं असेल. आणि आत्ता जे चॅनल तुम्ही बघताय सानप, कल्याणी सानप म्हणून, तर ते मी आत्ता चॅनल ओपन केलंय. पण गावाकडची कल्याणी आहे तर ते चॅनल आपलं मॉनिटाईज झालंय आणि लवकरच आपलं पेमेंट सुद्धा येऊन जाईल, कारण आता मला ॲडसन पिनचा व्हिडिओज बनवायला जरा उशीर झालाय, त्यामुळे तर पेमेंट सुद्धा येऊन जाईल लवकरच. आणि आता अशी होती काहीतरी हिस्ट्री. आणि आता कॅमेरा क्वालिटीचा सुद्धा फरक पडलाय, कारण आहोंनी मला माझ्या बर्थडेसाठी आयफोन गिफ्ट केला, तर त्यामुळं सुद्धा मग मी काय केलं की जे गावाकडची कल्याणी चॅनल होतं तर ते फॅशन टिप्स किंवा अध्यात्म यासाठी ठेवलं. आणि आत्ता मी काय केलं, डेली व्लॉगिंगसाठी एक कल्याणी सानप म्हणून असं चॅनल ओपन केलं. आणि त्याच्यावरती आत्ता सध्या ना खूप छान ग्रो चाललंय असं मला तरी वाटतंय, कारण एवढ्या कमी दिवसात माझं एकही चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो झालेलं नव्हतं. पण हे छान होतंय, कारण कॅमेरा क्वालिटी म्हणजे लागतेच, कारण तेव्हाच जे ऑडियन्स असतं ते अट्रॅक्ट होतं. किंवा आपण छोट्या छोट्या टिप्स शिकत असतो ना, की कसं अपलोडिंग करायचं, काय टाकायचं, कोणते हॅशटॅग टाकायचे किंवा सर्चिंगमध्ये कसं लावायचा, तर हे भरपूर मी शिकले एवढ्या दिवसात. आणि असं मला आता विश्वास आहे, मी कुठलाही चॅनल ओपन करू दे तर तो मी लवकर त्याच्यावरती सबस्क्रायबर गेन करू शकते किंवा म्हणजे तो लवकर ग्रो होऊ शकतो. असं ट्रिक असतात थोडक्यात, की कसं सगळं सेटिंग करायच्या यूट्यूबच्या ते वगैरे, तर ते सगळं जमतं मला. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता लवकर लवकर चॅनल ग्रो होतोय आणि हा सुद्धा चॅनल लवकरच मॉनिटाईज होईल असं मला वाटतंय. आणि तुमची साथ सुद्धा तेवढीच गरजेची आहे. तर अशी काहीतरी होती माझी छोटीशी यूट्यूब जर्नी. आणि एवढं डिटेल तरी मी सांगितलं नाहीये, कारण हे चॅनल जे आहे तर हे कल्याणी सानप आहे आणि जे दुसऱ्या चॅनलचं आहे तर मी थोडक्यात सांगितलं ते. आणि जे चॅनल म्हणजे हे जे चॅनल आहे तर हे जेव्हा मॉनिटाईज होईल त्यावेळेस मी माझी संपूर्ण जर्नी तुम्हाला डिटेलमध्ये नक्कीच सांगेन. आणि जेव्हा मी यूट्यूब चॅनल ओपन करत होते किंवा व्हिडिओ बनवायचे आणि व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवायचे ना, की हा व्हिडिओ टाकला, म्हणजे आपल्याला काय वाटतं की व्हॉट्सॲपवरून तरी म्हणजे बरंच ऑडियन्स बघेल. पण लोक काय बोलायचे की कशाला व्हिडिओ काढती आणि काय करती, हिच्याच्याने काय होणार आहे. आणि बरेच लोक असं सुद्धा टोमणं मारायचे की कधी येणार आहे तुझा पगार आणि कधी काय होणार आहे. तर म्हणजे असं म्हणजे पण मला काय वाटतं माहिती का, जेवढे लोक खेचणारे असतात ना तर तेवढंच स्वामी आणि आपला देव आहे ना, तर तो आपल्याला वर ढकलत असतो. आणि निंदकाचे घर असावे शेजारी असं उगीच नाहीत म्हणत. तर असू द्या, नावं ठेवणाऱ्याची आपल्याला गरज असते, कारण लोक जेव्हा नावं ठेवतात ना तर तेव्हाच आपण वर जाऊ शकतो असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि बडबड तर कायमची चालूच राहणार आहे. तर हे आता तुम्ही बऱ्याच जणांचं बघितलं असेल कसं दिसतंय, तरी मी थोडक्यात तुम्हाला दाखवते. काहीतरी हे असं दिसतंय थोडक्यात. आणि मी बॅकने नाही दाखवू शकत, कारण की इकडं आपला असतो ॲड्रेस वगैरे असतं इकडं, तर ते नाही दाखवत. आणि हे असं पहिले तर आता मी हे ओपन करते आणि जी इन्फॉर्मेशन आहे तर सगळी ती जे गावाकडची कल्याणी आपलं चॅनल आहे तर त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन फिल करून मी आता हे अपलोड करते. म्हणजे आता मला वाटतं सगळं म्हणजे येऊनच जाईल, कारण डॉलर वगैरे सगळं कंप्लीट झालंय. आणि पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे एक 15 दिवसामध्ये जेव्हा यूट्यूबचं पेमेंट रिलीज होतं तर तेवढ्यात आपलं पेमेंटसुद्धा येऊन जाईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि आणखी जरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपले सगळे व्हिडिओ सुद्धा एकदा चेकआउट करा आणि रोजचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करून ठेवा. म्हणजे नक्कीच माझे व्हिडिओ तुम्हाला समजत राहतील की 12:30ला आपला रोजचा व्हिडिओ असतोच, तर तो सुद्धा तुम्हाला समजेल. आणि आणखी खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढं छान सपोर्ट करताय ह्या चॅनलला सुद्धा. बाय.